नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सौ वंदना तरकसे. आम्ही सिद्ध लेखिका समूह परभणी तर्फे मी मराठी भाषा विकासात कुटुंबाचा सहभाग या विषयावर माझे मतप्रदर्शन करत आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली ही माय मराठी भाषा. माझी मराठी असे माय भाषा हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे. गोडी न राही सुधे माझी आता, पळाली सुद्धा स्वर्ग लोकाकडे. अनेक संतांनी, साहित्यिकांनी, नाटककारांनी, कवींनी, वारकऱ्यांनी समृद्ध केलेली ही मराठी भाषा खरंच आपण व्यवस्थित बोलतोय का? हॅलो बेबी, कम ऑन. ये इकडे ये, कम कम. डोंट क्राय बेबी. हे बघ हा मंकी कसा जम्प करतोय. आणि हो, हा एलिफंट बघ. मम्मीने तुला खाऊ दिलाय ना, चल पटकन फिनिश कर. अशा प्रकारचे संवाद आपण ऐकतो. मॉम प्लीज पॅक माय टिफिन, इट्स टू लेट. किंवा पप्पा आज माझी फीस पे करायची आहे, इट्स अर्जंट. अशी इंग्रजाळलेली मराठी भाषा आपण ऐकतो. लहानपणापासून बाळाला इंग्रजी शब्द शिकवण्याची, इंग्रजीत प्राणी पक्षी यांची ओळख करून देण्याची अहमिकाच कुटुंबात चालते. प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून मम्मी, पप्पा, अंकल, आंटी हे शब्द शिकवले जातात. आणि आई, बाबा, काका, काकू, मामा, मावशी, आत्या, आजी, आजोबा अशी जिव्हाळ्याची नाती ते मूल शिकतच नाही. मम्मी म्हणजे जतन केलेलं शव वा मृत शरीर. ज्या बालकाचे विश्वच आई असते त्याला मम्मी म्हणायला शिकवले जाते. केवढं हे दुर्भाग्य. म्हणूनच आपल्याला खऱ्या अर्थाने मराठीला टिकवायचं असेल, वाचवायचे असेल तर आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासूनच मराठी बोलण्यास सुरुवात केली पाहिजे. आमचे शेजारी अगदी आवर्जून मराठी बोलतात. विजेचं देयक आलं का? भ्रमणध्वनी क्रमांक काय आहे? दूरचित्रवाणी संच बंद पडलाय का? आरक्षण झाले का? अशा प्रकारची वाक्ये ते अगदी सहजपणे बोलतात. काही तरुण मंडळी त्यांची टिंगलटेवाळीही करतात. पण हे कितपत योग्य आहे? आपण ही मराठी अगदी आवर्जून बोलली पाहिजे. आपल्या मुलाबाळांना, नातवंडांनाही ते बोलायला शिकवलं पाहिजे. अगदी लहानपणापासून मराठीतील गोष्टीची पुस्तकं, बोधप्रद कथा, सण, परंपरा यांच्या मागच्या भूमिका आपण आधी मुलांना शिकवल्या पाहिजेत. साहित्यिकांची पुस्तकं, नाटकं, कादंबरी, काव्यसंग्रह, कथासंग्रह वाचले गेले पाहिजेत. त्यांचं जतन केलं गेलं पाहिजे. योग्य मराठी उच्चार शिकवले गेले पाहिजेत. कारण बरेच चुकीचे उच्चार आज बोलले जातात. अगदी दूरचित्रवाणीवर मुलाखती देताना, बातम्या देतानाही ते बोलले जातात. त्याची खंत वाटते. जसं की संस्कार, संस्कृती, सिंह हे उच्चार हिंदी भाषेप्रमाणे नचा अनुस्वार करून केले जातात. मराठी भाषा ही केवळ बोलीभाषा नसून ती आपली अस्मिता आहे. सामाजिक, सांस्कृतिक, भावनिक आणि वैचारिक ओळख आहे. त्यामुळे तिचा गौरव वाढवण्यासाठी आपल्याला कुटुंबातून काही कठोर पावलं उचलावी लागतील. मुलांना आई, बाबा, आजी, आजोबा अशीच नात्यांची ओळख करून देणे, त्यांना लहानपणापासून मराठी शब्द शिकवणे, मराठी शाळेत घालणे. कारण मातृभाषेतून घेतलेल्या शिक्षणामुळे गोष्टी पटकन आत्मसात होतात, संकल्पना स्पष्ट होतात, पाया पक्का होतो. केवळ पोपटपंची न राहता विषयाचे व्यवस्थित आकलन होते. पुढे मुलं इंग्रजी भाषा सहज शिकू शकतात, जसे फ्रेंच, जपानी शिकतातच ना. आपण ही मराठी भाषा शिकून गरजेप्रमाणे इंग्रजी भाषा बोलूच शकतो ना. तेव्हा आज संकल्प करूया की मराठी भाषेची ध्वजा सर्वत्र फडकवण्यासाठी मराठीच बोलूया आणि कुटुंबातील सदस्यांना मराठीच बोलण्यास प्रेरित करूया. धन्यवाद.